ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. अधिक महिन्यात रात्री 12 वाजता केली जाणारी ही श्री व्यंकटेश स्तोत्र सेवा इतकी प्रभावी मानली जाते की अनेक भक्त सांगतात ही सेवा करताना त्यांना खूप सुंदर अनुभव आले आहे. काहींना स्वप्नात भगवान व्यंकटेश स्वामींचे दर्शन झाले, तर काहींच्या घरातील अडचणी हळूहळू दूर होऊ लागल्या. फक्त 3 दिवस श्रद्धेने केलेली ही माता लक्ष्मी नारायण सेवा मनाला शांतता, घरात सकारात्मक ऊर्जा आणि भगवान विष्णूची कृपा मिळवून देते असे मानले जाते. पण ही सेवा करताना काही महत्त्वाचे नियम पाळावे लागतात. आज आपण या सेवेची संपूर्ण माहिती अगदी सोप्या शब्दातून जाणून घेणार आहोत. अधिक महिना हा 3 वर्षांनी एकदा येणारा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्याला पुरुषोत्तम महिना असेही म्हटले जाते, कारण हा महिना स्वतः भगवान विष्णूंना समर्पित आहे. या महिन्यात केलेली पूजा, जप, पाठ, दान आणि देवभक्ती अनेक पटींनी फळ देणारी मानली जाते आणि म्हणूनच अनेक भक्त या महिन्यात माता लक्ष्मी नारायणाची विशेष सेवा करतात. विशेषतः रात्री 12 वाजता केली जाणारी श्री व्यंकटेश स्तोत्र सेवा अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक मानली जाते. अनेक भक्त सांगतात की या सेवेमुळे त्यांच्या जीवनात चांगले बदल झाले आहेत. सेवा करताना स्वामींचे दर्शन होतेच. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक मानसिक तणावात जगत आहेत. घरात भांडणे, आर्थिक अडचणी, नोकरीची चिंता, व्यवसायातील नुकसान, आरोग्य समस्या आणि मनातील भीती यामुळे माणूस खूप थकून जातो. अशावेळी देवभक्ती मनाला मोठा आधार देते. श्रद्धेने घेतलेले भगवंताचे नाव मनाला नवी शक्ती देते असे सांगितले जाते. भगवान श्री व्यंकटेश स्वामी हे भगवान विष्णूचे स्वरूप मानले जाते. दक्षिण भारतातील तिरुपती बालाजी मंदिरात लाखो भक्त दर्शनासाठी जातात. अनेक भक्त मानतात की भगवान व्यंकटेश आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात आणि संकटातून मार्ग दाखवतात. माता लक्ष्मी या धन, सुख, समृद्धी आणि आनंदाची देवी मानल्या जातात. ज्या घरात लक्ष्मी नारायणाची भक्ती केली जाते त्या घरात सुख, शांती टिकून राहते असे सांगितले जाते. ही सेवा तुम्ही कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी करू शकता. घरातील सुख, शांती, आर्थिक प्रगती, विवाह, नोकरी, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, संतती सुख किंवा मनातील कोणतीही इच्छा भगवंताच्या चरणी ठेवून ही सेवा श्रद्धेने करता येते. ही सेवा 3 दिवस, 11 दिवस किंवा सलग 41 दिवसही करू शकता. अनेक भक्त 41 दिवस ही सेवा करतात, कारण 41 दिवस नियमाने देवभक्ती केल्याने मन पूर्णपणे सात्विक होते असे मानले जाते. काही भक्त सांगतात की सेवा करताना त्यांना मनात खूप शांतता जाणवली. काहींना रात्री स्वप्नात मंदिर, दिवा किंवा भगवान विष्णूचे दर्शन झाल्याचा अनुभव आला. काहींना अचानक मनातील भीती कमी झाल्यासारखी वाटली. हे सर्व भक्ती, भाव आणि श्रद्धेमुळे होत असल्याचे मानले जाते. आता ही सेवा कशी करायची ते जाणून घेऊया. रात्री 11:30 नंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. शक्य असल्यास पिवळे कपडे घालावेत, कारण पिवळा रंग हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानला जातो. महिलांनीही साधे आणि स्वच्छ कपडे घालावेत. घरातील शांत ठिकाणी जागा स्वच्छ करून तिथे पिवळे वस्त्र अंथरावे. त्या वस्त्रावर माता लक्ष्मी नारायणाचा किंवा भगवान श्री व्यंकटेश स्वामींचा फोटो ठेवावा. समोर तुपाचा दिवा लावावा. अगरबत्ती किंवा धूप लावावे. शक्य असल्यास तुळशीपत्र अर्पण करावे. त्यानंतर हात जोडून शांतपणे प्रार्थना करावी. हे माता लक्ष्मी नारायण, माझ्या घरावर कृपा करा. जीवनातील दुःख, चिंता आणि अडचणी दूर करा. घरात सुख, शांती आणि समृद्धी द्या. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा आणि मग श्री व्यंकटेश स्तोत्राचा 21 वेळा पाठ करावा. हा पाठ तुम्ही संस्कृतमध्ये किंवा प्राकृत भाषेतही वाचू शकता. ज्यांना संस्कृत वाचता येत नाही त्यांनी काळजी करू नये. देव भावना स्वीकारतात असे मानले जाते. स्तोत्र वाचताना घाई करू नये. प्रत्येक शब्द शांतपणे आणि भक्तिभावाने बोलावा. सेवा करताना मोबाईल वापरू नये. मध्ये कोणाशीही बोलू नये.
शक्य असल्यास पूर्ण सेवा एकाच जागेवर बसून करावी. या सेवेदरम्यान काही नियम पाळणेही महत्त्वाचे मानले जाते. या 3 दिवसात मांसाहार पूर्णपणे बंद ठेवावा. सात्विक अन्न खावे. कांदा लसूण टाळावे. भांडण आणि चुकीचे बोलणे टाळावे. तसेच सेवा करताना पती पत्नीने संयम पाळावा आणि शारीरिक संबंध ठेवू नयेत असे अनेक भक्त नियम म्हणून पाळतात. कारण या काळात मन, शरीर आणि विचार शुद्ध ठेवणे महत्त्वाचे मानले जाते. रात्री 12ची वेळ अत्यंत शांत आणि शक्तिशाली मानली जाते. त्यावेळी वातावरण शांत असल्यामुळे मन पटकन एकाग्र होते आणि म्हणून अनेक भक्त या वेळेला भगवान विष्णूचे नामस्मरण करतात. अधिक महिन्यात तुळशीची पूजा करणे, विष्णू मंदिरात जाणे, गरिबांना दान करणे, गाईला चारा देणे आणि देवाचे नामस्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते. अनेक लोक विचारतात की ही सेवा करताना इच्छा बोलावी का? तर हो, सेवा पूर्ण झाल्यानंतर हात जोडून शांतपणे आपल्या मनातील इच्छा भगवंताच्या चरणी सांगावी. पण फक्त इच्छा पूर्ण व्हावी म्हणून सेवा करू नये. मनात श्रद्धा आणि भक्ती असणे सर्वात महत्त्वाचे आहे. अनेक भक्त सांगतात की श्रद्धेने आणि नियमाने ही सेवा केल्यास भगवान व्यंकटेश स्वामी भक्तांवर कृपा करतात. काहींना स्वप्नात दर्शन होते, काहींच्या घरातील अडचणी कमी होतात, तर काहींना मनःशांती मिळते. कधी कधी जीवनात सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटते. अशावेळी देवाचे नाव माणसाला पुन्हा उभे राहण्याची शक्ती देते आणि म्हणून अधिक महिन्यात ही सुंदर माता लक्ष्मी नारायण सेवा श्रद्धेने नक्की करावी. सेवा पूर्ण झाल्यानंतर गोविंदा गोविंदा असा जप करावा आणि माता लक्ष्मी नारायणांना नमस्कार करावा. पहिल्या दिवशी सेवा करताना मनातील नकारात्मक विचार दूर करण्यासाठी प्रार्थना करावी. दुसऱ्या दिवशी घरातील सुख, शांती आणि आर्थिक स्थैर्यासाठी प्रार्थना करावी. तिसऱ्या दिवशी भगवान विष्णूचे आभार मानून आपल्या इच्छा त्यांच्या चरणी ठेवाव्यात. ही सेवा करताना काही लोकांना मन शांत झाल्यासारखे वाटते. काहींच्या घरातील भांडणे कमी होतात. काहींना कामात यश मिळू लागते. तर अनेक भक्त सांगतात की या सेवेमुळे घरात सकारात्मक बदल जाणवू लागतात. श्रद्धा आणि विश्वासाने केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही असे मानले जाते. अधिक महिना हा स्वतः भगवान विष्णूंना समर्पित महिना आहे. या महिन्यात केलेली छोटी सेवा सुद्धा अनेक पटीने फळ देणारी मानली जाते आणि म्हणूनच या काळात दान, जप, पाठ, सेवा आणि देवाचे नामस्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते. श्री व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करताना मनात अहंकार ठेवू नये. मी एवढी सेवा केली असा विचार न करता सर्व काही भगवान विष्णूंना अर्पण करावे. कारण खरी भक्ती ही मनातील भावनेत असते. सेवा पूर्ण झाल्यानंतर हात जोडून गोविंदा गोविंदा असा जप करावा. त्यानंतर भगवान विष्णूंना नामस्मरण करून शांतपणे झोपावे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर देवाचे दर्शन घ्यावे. ही सेवा स्त्री, पुरुष, तरुण, वृद्ध कुणीही भक्तिभावाने करू शकते. फक्त मनात श्रद्धा आणि विश्वास असणे महत्त्वाचे आहे. शक्य असल्यास या 3 दिवसात सात्विक राहावे आणि देवाचे नामस्मरण करणे अधिक करावे. अनेक वेळा जीवनात अचानक अडचणी वाढतात, कामे थांबतात, मनात भीती निर्माण होते, घरात तणाव वाढतो. अशा वेळी देवाची भक्ती मनाला आधार देते. श्री व्यंकटेश स्वामींना संकटातून बाहेर काढणारी आणि भक्तांची इच्छा पूर्ण करणारे मानली जाते आणि म्हणूनच अधिक महिन्यात ही सेवा भक्तिभावाने करावी. भगवान विष्णूवर पूर्ण विश्वास ठेवा. योग्य वेळ आल्यावर ते प्रत्येक भक्ताची प्रार्थना ऐकतात असे सांगितले जाते. श्रद्धेने घेतलेले भगवंताचे नाव जीवनात आशा आणि सकारात्मकता निर्माण करते. अनेक भक्तांचे श्रद्धेनुसार आणि अनुभवानुसार अधिक महिन्यात श्रद्धेने आणि नियमाने केलेली श्री व्यंकटेश स्तोत्र सेवा मनाला खूप दिव्य शांतता देते. काही भक्त सांगतात की सेवा करताना त्यांना भगवान श्री व्यंकटेश स्वामींची उपस्थिती जाणवली, स्वप्नात दर्शन झाले किंवा मनात खूप वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवली. अनेकांनी रात्री 12 वाजता स्तोत्र पाठ करताना डोळ्यात अश्रू येणे, मन शांत होणे किंवा देवाजवळ असल्याची भावना निर्माण होणे
असे सुंदर अनुभव येतात असे सांगितले जाते. आणि म्हणूनच अनेक भक्त विश्वासाने म्हणतात की श्रद्धा, नियम आणि भक्तिभावाने सेवा केली तर भगवान व्यंकटेश स्वामी भक्तांवर कृपा करतात. काहींना स्वप्नात दर्शन होते, काहींच्या जीवनातील अडचणी दूर होऊ लागतात, तर काहींना मनशांतीचा अनुभव मिळतो. देवाचे दर्शन हे प्रत्येकाच्या श्रद्धा आणि भक्तीवर अवलंबून असते असे मानले जाते. ही सेवा करताना मन पूर्णपणे भगवान श्री व्यंकटेश स्वामींच्या चरणी ठेवावे. सेवा दिखाव्यासाठी करू नये. मनात विश्वास, प्रेम आणि भक्ती असावी. अनेक भक्त सांगतात की सलग 3 दिवस, 11 दिवस किंवा 41 दिवस ही सेवा केल्यानंतर त्यांच्या जीवनात चांगले बदल झाले आहेत आणि खूप सुंदर अनुभव आले आहेत. रात्री 12 वाजता शांत वातावरणात पिवळे वस्त्र घालून, तुपाचा दिवा लावून, माता लक्ष्मी नारायण आणि भगवान व्यंकटेश स्वामींचा फोटो समोर ठेवून जेव्हा भक्तिभावाने श्री व्यंकटेश स्तोत्राचा 21 वेळा पाठ केला जातो, तेव्हा मन खूप शांत होतं आणि देवाजवळ असल्याची भावना निर्माण होते. अनेक भक्त या सेवेला अत्यंत चमत्कारिक आणि प्रभावी मानतात. श्रद्धेने केलेली भक्ती कधीही व्यर्थ जात नाही असे सांगितले जाते. भगवान श्री व्यंकटेश स्वामी सर्व भक्तांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मकता देवो. तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अवश्य लिहा. धन्यवाद.